हे हर्षू, गणपती खपले, काहीतरी चमचमीत बनव जेवायला. काय पाहिजे तुला जेवायला? अरे काय पण बनव, जीवाला लागेल असं काहीतरी बनव. मग माकल्यांचं आंबट बनवू? मस्त चालेल. मग चल आज बनवितो तुला माकल्यांचं आंबट. तर आज आपण बनवणार आहोत माकल्यांची रेसिपी आणि मी आज बनवणार आहे गोटी माकली. याला स्क्विड पण बोलतात आणि लास्ट व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला दाखवलेलं की माकली कशी साफ करतात. तर आज मी माकली ही साफ केलेलीच आहे आणि आपण आता बघूया माकली कशी बनवणार. अगोदर आपल्याला माकल्या धुवायला लागतील. तर चला आपण माकल्या धुवूयात. आता मी याच्यात एक टाकणार आहे, एक बटाटा. आता या माकल्या आपण कुकरला शिजवणार आहोत. त्यासाठी आपण टाकणार आहोत थोडंसं पाणी. एकदम थोडंसं पाणी टाकायचं, जास्त नाही टाकायचं. हे बघा मी थोडंसंच पाणी टाकलेलं आहे आणि थोडंसं आपण याच्यात टाकणार आहोत चिमूटभर मीठ, माकल्या चांगल्या शिजवायला. आता मी हे कुकर लावणार आहे. चला आता आपण गॅस ऑन करूया. आता मी ग्रेव्हीसाठी कापणार आहे कांदे आणि मिरची. तर मी टाकणार आहे आधी सगळ्यात अगोदर तेल. 3 ते 4 चमचे आपण तेल टाकून घ्यायचे. आता आपण कांदे टाकूया तेलामध्ये. माकल्याची कढी बनवणे म्हणजे एकदम इझी आहे. ह्यात जास्त इन्ग्रेडियंट्स काही लागत नाही. हे आपण इझिली बनवू शकतो. मी आपल्या रेसिपीला घेतलेले आहेत हे मसाले. ही आहे हळद, ही आहे आपला लाल मसाला, कोली मसाला, ही आपली काश्मीरी पावडर, ही आहे तुमच्या चवीप्रमाणे मीठ आणि हे आहे नारळाची खीस. आता मी टाकणार आहे याच्यात नारळाची खीस. आता मी टाकणार आहे याच्यात आपले मसाले. आता आपण सगळे मसाले पण टाकलेले आहेत. तर मग हा सगळे मसाल्यांचा आणि नारळाचे खिशेचा मस्त एकदम असा सुगंध सुटलेला आहे. आता आपण या मसाल्यामध्ये शिजलेले हे स्क्विड टाकणार आहे. स्क्विड पण एकदम मस्त असे शिजलेले आहेत. चला आता आपण टाकूया स्क्विड ह्या मसाल्यामध्ये. पाणी आपल्या अंदाजाने आपल्याला जेवढं पाहिजे ग्रेव्ही तेवढं घ्यायचं आहे आपल्याला पाणी. तुमच्या अंदाजाप्रमाणे तुम्ही मीठ टाकू शकता. मी माझ्या हिशोबाने मीठ टाकलेलं आहे. ग्रेव्ही एकदम मस्त शिजत आलेली आहे आणि एकदम असं छान असं सुगंध सुटलेला आहे ग्रेव्हीचा. आणि थोड्याच वेळात आता आपण टाकणार आहोत कोथिंबीर.
आपली ग्रेव्ही आता रेडी झालेली आहे. बघा कशी मस्त एकदम झालेली आहे ग्रेव्ही. आणि ग्रेव्हीच्या बरोबर आपण खाणार आहोत भाकरी आणि थोडासा राईस. आपण घेतलेली आहे भाकरी आणि ही ग्रेव्ही. मस्त ग्रेव्ही झालेली आहे, एकदम मस्त सुगंध सुटलेला आहे. आणि ग्रेव्ही आणि भाकरी बरोबर थोडंसं राईस. तर मग आपली डिश रेडी आहे. खाऊन बघू हर्षू. हां, खा नाही, ट्राय कर नाही. कसं झालं? ग्रेव्ही मस्त एकदम झालेली आहे, एकदम रिच झालेली आहे ग्रेव्ही. मस्त ठीक आहे. आणि ग्रेव्हीमध्ये जी नारळाची खीस टाकलेली आहे त्याचे फ्लेवर्स एकदम निखरून आलेले आहेत. आणि कोली मसाला आहे त्याचे बघी ग्रेव्ही अजून स्वादिष्ट झालेली आहे. माकल्या पण एकदम मस्त शिजलेल्या आहेत, कुक टू परफेक्शन. मला आवडली ग्रेव्ही आणि याच्याबरोबर भाकरी आणि राईसचा कॉम्बिनेशन मस्त आहे. तुम्हाला आमची कशी रेसिपी आवडली आम्हाला जरूर सांगा. आणि आमच्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आणि नेक्स्ट रेसिपी काय पाहिजे तुम्हाला ते आम्हाला जरूर सजेस्ट करा. कमेंट बॉक्समध्ये आम्हाला दिवा आणि प्लीज सजेस्ट करा. जय एकवीरा, जय इंगलादेवी.